नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण KEC इंटरनॅशनल लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया आर्टेक सोलोनिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 223.50 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 237.22 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 262 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 110.25 रुपये आणि आर्टेक सोलोनिक्स लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 92.59%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे 2 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी आर्टेक सोलोनिक्स लिमिटेडने एक्सडेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया यमुना सिंडिकेट लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 53,105 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 66,999 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 13,525.05 रुपये आणि यमुना सिंडिकेट लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 267.56%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 400 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 830 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 22,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 968.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 550.05 रुपये आणि KEC इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 28.20%चे रिटर्न दिले आहे आणि KEC इंटरनॅशनल लिमिटेडने 4 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी KEC इंटरनॅशनल लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 925 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 75,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,138.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 635.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 41.48%चे रिटर्न दिले आहे आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने 4 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया महानगर गॅस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,789.10 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,912.15 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 970.55 रुपये आणि महानगर
गॅस लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 68.17% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 18 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.